हे काहीतरी चुकतंय. मला कळलं काय काही चुकत नाही. शिजवा त्याला, प्रॉपर शिजवा, कारण डाळीचं पीठ आहे असं नको व्हायला की तो शिजला नाहीये. शिजू द्या त्याला, शिजू द्या, शिजू द्या, शिजू द्या. टाकत ऐकर तिकडे, ऐकर नमो नमो कर, नमो नमो करा, नमो नमो, नमो नमो नमो, नमो कर. दोन्ही हात नमो तिकडे कर. त्यांना कर. बोल. नमो नमो, नमस्कार. तुम्हाला पण नमो नमो. नमस्कार मंडळी, नमस्कार. हॅपी संडे अँड गुड मॉर्निंग. आता तुम्हाला हा सेटअप काहीतरी वेगळा दिसतोय. त्याच्या चॅनलचं इथे शूटिंग सुरू होती आणि आता पॅकअपच करतोय. मी त्याला बोलली की आपलं पण शूटिंग करायचंय, सर लवकर लवकर पॅकअप कर. आणि आजचा व्लॉग असणार आहे चिट चॅट विथ सम कुकिंग अँड विथ अ चॅलेंज. तर ह्याचं इथे पॅकअपच सुरू आहे. मग मी विचार केला तो तेव्हा आपण व्लॉग सुरू करूया. सो ह्याच्या चॅनलचं नाव आहे रिदमिक ऋषी. इथे मी पॉपअप केलेला आहे स्क्रीनशॉट चॅनल नेमचा. सो तो तुम्ही त्याला सुद्धा सबस्क्राईब करा आणि लवकर पॅकअप कर, आपल्याला व्हिडिओ काढायचा यार, लवकर. पाऊस बघा किती येतोय. पाऊस खूप आहे. पाऊस कसं दाखव, इथे बघू शकता खूप पाऊस आहे. आणि आता कोणतरी आलेला आहे. कोण आलेला आहे? वाव, कोण आलेला आहे बघा. आणि हे काय आलेलं आज संडे स्पेशल. आहे? चिकन. खूप गरम आहे. हा या या. दादा उगाच बोलत असतो ग तुला. मग तुला आता तो आला का सांगा. फक्त मी आणि ऋषिकेशच फक्त नॉनव्हेज खातो, मम्मी पप्पा खात नाही. सो त्यांच्यासाठी आज काहीतरी थोडंसं चपातीसोबत काहीतरी व्हेज बनवायचं आहे. सो कुकिंगवाल्या पार्टमध्ये आपण ते व्हेजवालं पार्ट दाखवेल, मी बनवेल. आणि त्याच्यानंतर एक छोटंसं चॅलेंज, 1-2 मिनिटाचं ते चॅलेंज करूया. आणि तुम्हाला मग मला आठवलं की अजूनपर्यंत आम्ही तुम्हाला सांगितलंच नाही की आम्ही काय करतोय, मी काय करते, ऋषिकेश काय करतोय, इन बाहेरच्या जगात काय करतोय हे आम्ही तुम्हाला अजून सांगितलंच नाही आहे. सो विचार केला एक व्लॉग डेडिकेटेड टू चिट चॅट विथ कुकिंग विथ चॅलेंज असं करूया. आणि आता ऋषिकेश पॅकअप करतोय. ऋषिकेशचा पॅकअप झाल्यानंतर लगेच मिळूया किचनमध्ये. झूफ आहोत आम्ही किचनमध्ये. आज चक्क दीदी आली आहे किचन मध्ये. तर आज कुकिंगमध्ये आपण काय करणार आहोत. आता आमच्याकडे तर चिकन आहे, म्हणजे दीदीने दिलेलं चिकन आहे. सो आम्ही दोघं तर ते नॉनव्हेजच खाऊ, पण मम्मी पप्पा नाही खात नॉनव्हेज. सो त्यांच्यासाठी बनवणार आहोत काय पोळा. तू बाहेर चाललायस तू, तर आम्ही आता बनवणार आहोत पोळा, बेसन पिठाचा पोळा, ज्याच्यामध्ये मला कांदा पण टाकलेला आवडतो. मी थोडासा कांदा पण टाकणार होतो, कांदा पण कापणार आहोत. बाबूला सांगितलंय इकडे लसूण सोलायला, पूर्ण लसूण सोल, पूर्ण मला खूप आवडतो. मी खाणार नाहीये पण मला खूप आवडतं. थोडंसं पाठी करूया. तो विचार केला की आतापर्यंत इतके ब्लॉग्स झालेत, आता 3 ब्लॉग आय गेस झालेत आपले. 100 सबस्क्रायबर्स आपण सेलिब्रेशन ब्लॉग गेलेला आहे. पण अजूनपर्यंत आम्ही तुम्हाला सांगितलंच नाहीये की आम्ही काय करतोय. अख्खा सोलायचं. हो मी आता बोल, मग त्याच्यात नको टाकू ना. नाही थांब, मी करतो, टेन्शन नको घेऊ. मी ते कांदा सोडते. मी विचार केला आता चला सांगूया की काय करतोय. तर मी आता ऋषिकेश तर कॉलेजला जातो. किती जातो? सेकंड इयरला आहे तो, कॉलेजला जातो. आणि मी जॉब करते. पहिलं वर्क फ्रॉम ऑफिस होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला व्लॉग्स वगैरे बनवायला जमत नव्हतं. बऱ्याच दिवसांपासून चालू होतं की आपल्याला चॅनल ओपन चॅनल ओपन करून पडतोय. चॅनल ओपन करायचा होता पण, आणि केला पण होता चॅनल ओपन, पण ब्लॉग्स टाकायला टाइमच मिळत नव्हता. कारण माझं जे ऑफिस होतं ते होतं पवईला, म्हणजे आहे ते पवईला. आणि इथून पवईला जायला ऑलमोस्ट 2.5 hours किंवा 3. कोणाचा हात आला फक्त. आणि मग प्रॉब्लेम हाच व्हायचा की इथून तिथे पोहोचायला इतका वेळ लागायचा. किती सांगू, जर म्हणजे मी 7 वाजताची ट्रेन पकडली ना, तर मला ऑफिसला पोहोचायला 10-10:30 वाजतात. इतकं ट्रॅव्हलिंग करावं लागायचं. आणि त्यामुळे आता प्रॉब्लेम व्हायचा, मी सकाळी 7ला निघायची, तिथून 7:30ला निघायचं, ऑफिस 7:30ला सुटायचं. पण 7:30 नंतर तिथून बस मिळायला किंवा ऑटो मिळायला इतका वेळ व्हायचा की रात्री मला यायला 10:30-11 असे टायमिंग व्हायचे. मग त्याच्यामुळे असं व्हायचं की स्वतःकडे लक्ष द्यायलाच वेळ नाहीये. तर ब्लॉगिंग तेव्हा दीदी यायची आणि उठायचं तेव्हा दीदी जायची. उठण्याच्या आधीच मी जायची ऍक्च्युली. प्रॉब्लेम हाच होत होता, म्हणून असं वाटायचं की काय ब्लॉग करणार, काय टाइमच नाही करायला. आणि कंटाळा पण यायचा खूप. आम्ही जिथे राहतो तिथे ट्रेन्स लगेच बंद होतात, वॉटर लॉगिंग लगेच होतं, पाऊस थोडासा जरी पडला तरी. आणि लास्ट इयर असं झालं होतं की
आम्हाला मी ऑफिसमध्ये पोहोचली आणि सरांनी मेसेज केला की जर तुम्ही नाही आला तर चाल, पण मी ऑलरेडी ऑफिसमध्ये पोहोचली होती कारण मला लवकर जावं लागायचं, टाइम जास्त लागतो म्हणून. आणि मग लगेच मग आम्ही दुपारी 2-3 ला काय लगेच आम्ही निघालो ऑफिसमधून कारण पाणी खूप भरलं होतं. मग लास्ट टाइम असा इश्यू झालेला म्हणून सर बोलले की यावेळेस तुम्ही वर्क फ्रॉम होम घ्या म्हणजे इतकी खुश झाले की यार इतकं म्हणजे कंटिन्यू हेक्टिक सुरू होतं ना, पूर्ण जा ये आणि सुट्टीच्या टायमिंगला संडेच्या टायमिंगला दुसरं काही करू शकत नव्हतं आणि तो कॅमेऱ्याच्या बाहेरच. सुट्टीच्या टायमिंगला काहीच करता येत नव्हतं कारण असं इतकं कंटाळा यायचा ना की फुल डे झोपण्यातच निघून जायचा, काहीच करावं असं नाही वाटायचं, काहीच नाही. मग यावेळेस विचार केला की जर वर्क फ्रॉम होम मिळालंच आहे आणि आपला विचार सुरूच होता तर वाय नॉट, वी शुड स्टार्ट अ न्यू चॅनल. आणि मग तेच केलं. जसं आम्हाला वर्क फ्रॉम होम मिळालं, आम्हाला आय गेस मंडेला वर्क फ्रॉम होम मिळालं मला आणि लगेच वेनसडेला मी स्टार्ट केलं कारण वेनसडेला खूप पाऊस पडला होता. तुम्ही आमचा फर्स्ट व्लॉग जर बघितला नसेल तर बघा, त्या व्लॉगमध्ये तो व्लॉग आमचा फर्स्ट व्लॉग होता आणि त्या व्लॉग नंतर आम्ही डिसाईड केलं की काही ना काहीतरी कॉन्टेंट क्रिएट करून टाकणारच. आता आपल्याकडे टाइम पण आहे, वेळ पण आहे आणि सगळे रिसोर्सेस आहेत. कामासाठी वायफाय लागतो, सो तो पण एक रिसोर्स आहे आपल्याकडे चांगल्या प्रकारे. सो वाय नॉट टू यूज दिस. फर्स्ट कॉन्टेंट होता आमच्या चॅनलवरती आणि आज काय आहे, आज 19 तारीख आहे. सो म्हणजे ऑलमोस्ट 15 दिवसात आम्ही आजचा काउंट होता 112 सबस्क्रायबर्स फक्त 15 दिवसात कम्प्लीट झालेत. म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं इतक्या लवकर होईल आणि ओनली बिकॉज ऑफ लसूण मी कापते, बाबू सोलतोय आणि मी त्याचे छोटे पीसेस करते. मला खूप आवडतं लसूण पोळ्यामध्ये. हे असं काहीतरी आहे, ह्याला काय बोलतात मला नाही माहिती. ह्याच्यामध्ये आम्ही तडका लावतो सगळं. हे घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं घी. आता आमचं घी संपलंय सो मोस्टली मी घीचा तडका लावते, पण आज घी संपलेला आहे सो मी तेलाचा तडका लावते. आता हे आपण आता ऑइल घेऊया. त्याच्यामध्ये ते लसूण ना पूर्ण बुडतील. ठीक आहे, ते थोडंसं तेल गरम झालं, अशा टाईपच्या भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे. थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपले हे जे लसूण आहेत, हे जे फाईनली चॉप केले होते ते मी त्याच्यात, हे स्लोवरतीच ठेवते मी. आणि एका साईडला आपण जे बाकीचं सगळं टाकायचं आहे ना ते रेडी करूया. सो पहिलं बेसन पीठ जे आहे वन आता दोघांनाच हवं आहे त्यांना, सो 1 वाटी अशी ही वाटी घेतलेली आहे. जास्त नाही टाकायचं, फक्त थोड्याशा क्रंचीनेससाठी. हा गेला आहे त्यात रवा. आपण टाकूया थोडासा ओवा, पाऊस मस्त. थोडासा ओवा, एवढंच बस. थोडासा चोळायचा म्हणजे त्याच्या आतमधलं सगळं फ्रेग्रन्स आणि अरोमा सगळा पिठामध्ये जातो. मिक्स करून घ्यायचं. आणि जे आपण कांदा चिरला होता तो कांदा टाकायचा, छोटा 1 कांदा पूर्ण जाणार याच्यामध्ये. आम्हाला आवडतो. जर तुम्हाला कांदा आवडत नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप पण करू शकता. हा असा आलेला आहे कलर मस्त. सो हे पण मी टाकलं चमच्याकडे, हे पण आपण टाकूया. मिक्स. तर थोडंसं मीठ मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. पाणी घेतलेलं, पाणी टाकतो. अशी थिक स्लरी आहे. असे येतात काही लोक मध्ये. अरे कुठे गेली, अरे इतकं फास्ट. थोडीशी हळद टाकायची. मी काढून दिलं होतं मग ते थोडासा मसाला त्याच्यात आपण तो तेलात सांडेल बस. कुठे गेलं आणि मिक्स करतो. अरे ये ना, काय फरक पडतो. घे ना मिक्स करायचं. त्याने मग परत भांडी घासायला, परत मलाच भांडी घासायला. आता मी तुलाच ठेवणारे भांडी घासायला. बरं झालं सांगितलं. आता ही नसते ना, आज रविवारची सुट्टी.
त्यामुळं नंतर तुझं करायचं. गरम गरम तव्यावरतीच टाका, नाही तर मग ते नंतर चिपकून जातं. टाकूया. दैविक दैविक काय काय करते पोगी पिल्लू? काय आता आमचं बनवते? दैविक आम्ही बनवत आहोत. एक मिनिट थांब. काय 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 ओ बाई डायरेक्ट टक्करच मारली. खाणं तू? खाणं तुम्हाला दाखवते. हा असा काहीतरी झालेला आहे. कुठे गेला? अरे येस, मस्त वाटतंय. आणि रव्यामुळे थोडंसं असं पोगी माझी टोगी डुगू डुगू. हाय कर. हाय हाय कर, हाय. हाय कर सगळ्यांना. काय काय? नाही त्याला खायचं. आम्हाला खायचे. आम्ही खातो, आम्ही बनवतो आणि मग आम्ही दैविकला देतो लगेच लगेच. खाणार तू? तू खाणार? येस हा बोल, येस येस. हा बोल. हा येस. हा पाहिजे त्याला, पाहिजे पाहिजे. झालाय माझा वाला रेडी. मी मम्मीसोबत टेस्ट करणार होती, तुम्हाला दाखवणार होती, पण आता दैविक आल्या सो मम्मीचं त्याच्याकडेच लक्ष असतं. सो म्हणून मी मग ते वाला शूट नाही करू शकले. आता हे फटाफट जेवून घेतो आणि मग चॅलेंज करूया. बाय. सो आता आपण वळत आहोत आपल्या नेक्स्ट चॅलेंजकडे. हे 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 काय आहे? हे प्लीज बेअर करा, हे लक्ष देऊ नका तुम्ही, कारण पावसाचे दिवस आहेत आणि तुमच्या घरी पण असं होणार असेल, होतच असेल. कारण बाहेर कपडे टाकू शकत नाही आणि बाहेर टाकले तर पावसाने, अरे काय, बाहेर कपडे टाकले तर पावसाने ओले होणार आणि घरातच टाकू शकतो. सो हाच एक ऑप्शन आहे, तुमच्याकडे पण हेच होतंच. सो तर आता आपण ऋषिकेशला समजूया की या चॅलेंजमध्ये काय आहे. ठीक आहे, आता आपल्याकडे चीट्स आहेत. ठीक आहे, आता किती चीट्स आहेत ते बघूया आपण, किती क्वेश्चन विचारायचे. मी तुला क्वेश्चन विचारेल, जसं की तुझा फेवरेट काय, तुला काय आवडतं, तुला हे येतं, तुझं फेवरेट लोकेशन जे पण आहे. तू मला नाही सांगायचंस की तुझं फेवरेट लोकेशन, फॉर एक्झाम्पल मी विचारलं की काय आहे, तर तुम्हाला नाही सांगायचं, तू मनात ठेवायचं. आणि जेव्हा हा मनात ठेवेल तेव्हाच मी ते आन्सर ह्याच्यावरती लिहिल, ते चीटला बंद करेल आणि त्याच्या हातात देईल. आता सगळे क्वेश्चन झाल्यानंतर मी ती चीट्स घेईल, मिक्स करेल आणि एक एक चीट उघडून दाखवेल, मी तुला दाखवेल आणि मग चेक करूया की मी जे आन्सर लिहिलेलं तेच तू आन्सर गेस केलेलं का. तुझं की तुझा फेवरेट मोबाईल ब्रँड काय आहे मनातच ठेव. ठीक आहे, मी लिहिते. ठेवला, हे तू हातात पकड. नाही आता नको. नाही बघ. आता सांग की काय लिहिलं, मग मी नेक्स्ट क्वेश्चन सांग. लिहिलंय ना, काउंट तू करशील, तू काउंट करशील. 5 क्वेश्चन असेल तर 5च चीट्स येतील तुझ्याकडे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज युअर फेवरेट लोकेशन. हा मी आधी लिहिते, तू मनात ठेव. मी गाईस लोकेशन लिहिलेलं आहे, बघा उलट दिसत असेल तुम्हाला कदाचित. केलं का? मला वाटलं नाही. सॉरी, हां परत बोल. विचार करतोय, विसरला. बीच इज युअर फेवरेट लोकेशन. माझं गाव सातारा. नेक्स्ट तुझा क्वेश्चन आहे, तुझी फेवरेट डिश खाण्याची. डिश बोलले मी, हसतोच का? बघू नको. नाही तुझ्याकडे होतंय. पावभाजी. फेवरेट कार मॉडेल. मी बघू नकोस. होऊच शकत नाही. मग आता हे तर मला माहितीच आहे, मग मी असेच क्वेश्चन घेतलेले आहेत ज्याचे आन्सर मला माहिती आहेत आणि तुम्हाला माहिती आहे. माझं फेवरेट कार मॉडेल. पण हे तर नॉर्मल आहे ना, हे तर तुला माहितीच आहे. तू ठीक आहे, एक क्वेश्चन चुकलं तर काय प्रॉब्लेम आहे, एक क्वेश्चन तर चुकूच शकतो. इट्स ओके. लवकर, अरे माझं लिहून झालं आणि हा अजून विचार करतोय. मी तुला 2 डिरेक्शन दे. चल 4 डिरेक्शन द्यायचे. लेफ्ट जायचं तुला, राईट जायचं तुला, अप जायचं की डाऊन जायचं. तुला तुझ्या लाईफमध्ये लेफ्ट जायचं, राईट जायचं, अप जायचं की डाऊन जायचं. मी लिहिते. गाईज मला स्पेलिंग येत नाही, जे पण असेल स्पेलिंग, व्हॉट एव्हर.
मध्ये ना तू काय लिहिलं ना ते काय लिहिलेल मी कसं मला कळणार काय लिहिले? तू लेफ्ट पण बोलू शकतो, तू राईट पण बोलू शकतो. मी लेफ्ट राईट लिहिते, अप लिहिते, डाऊन लिहिते, कसं कळणार तुला? आता आपण बघूया थोडंसं चीट. नाही तू कॅमेरावर बोललायस तुझा कार कोणते आणि मी तुझ्या बोलण्याच्या आधीच ते चीट लिहिली म्हणून बोलते चुकणार. होऊ शकत लोकांना कळालं असेल मी काय केलंय, कारण मी माझी फेवरेट कार मॉडेल बोललोच. ओके. आता मी चीट्स असं उलटा पुलटा केलेलं आहे. फर्स्ट चीट उचली हा, बघू नकोस. नाही मी त्यांना दाखवेल ना, पहिलं मी तुम्हाला दाखवणार. सो तुझं फेवरेट फोनचा मॉडेल का फोन असं काहीतरी मी विचारलं होतं. क्वेश्चन होता फेवरेट फोन कोणता बोललेलास? हे तर मी आता घेणार आहे पुढच्या महिन्यात, म्हणून तू लिहिलं पुढचं. ओ प्लेस. युअर फेवरेट फूड टू ईट? पावभाजी. काय नाही, तू 18 वर्ष Next. राहते माझ्यावर. 18 वर्ष तुला झाली. 19 वर्ष. 19 वर्ष तुला झाली मला वॉडेवर. हां ठीक आहे. हे हा शेवटचा क्वेश्चन होता, सो हा शेवटी घेऊया. प्लेस आता नाही आता कार. युअर फेवरेट कार मॉडेल? स्पेलिंग गाईड स्पेलिंग माहिती आहे मला. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला उलटा दिसेल कारण कॅमेरा आहे. हे स्पेलिंगकडे लक्ष देऊ नका, माझ्या भावनांकडे लक्ष देऊ. बोल काय वॉडेवर. ठीक आहे. फोर्थ क्वेश्चन. युअर फेवरेट प्लेस और फेवरेट लोकेशन टू विजिट? माझं गाव सातारा. तुझं गाव सातारा बोललास. आय वॉज प्रिटी प्रिसाइज. काय लिहिलं? कवठे. अच्छा, पण काहीतरी गोंधळ आहे. गोंधळ तुला नंतर कळेल. तर हा होता की तुला लाईफ मध्ये अपवर्ड जायचंय, डाऊनवर्ड जायचंय, लेफ्ट जायचंय, राईट जायचंय. हा कोणता मुलगा आहे जो लाईफ मध्ये राईट जाईल यार? कसं जाईल राईट मध्ये? सो मी राईट लिहिलंय, मी राईट लिहिलंय गाईज. तर अच्छा, हाच होता आमचा चॅलेंज. कसं वाटलं तुला? चिटिंग नाही बोलत, त्याला ट्रिक बोलतात. त्याला ट्रिक बोलतात. पॉइंटला थोडंफार, पण असं माहित नव्हतं की हे त्याला ट्रिक बोलतात, चिटिंग नाही बोलत. ठीक आहे. हातची सफाई बोलतात वाटेल. तर आपला चॅलेंज झालेला आहे. काय दीदीने काय केलं त्यांना माहिती आहे, ह्याला समजायला थोडासा वेळ लागेल. सो तू जा. तर मंडळी चॅलेंज झालेला आहे, जेवण पण झालेलं आहे आणि आपलं जे चिटचॅट व्लॉग होता तो पण झालेला आहे. सो आता आम्ही एंड करायला इथे आलो होतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलास, मी इतकं हळू का बोलते कारण घरचे सगळे झोपलेले आहेत, दैविक पण झोपलेला आहे आणि मग आम्ही त्याला त्याच्या घरी नेऊन दिलं आणि मग आता एंड करायला आले मी. सो जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला व्लॉग कसा वाटला आणि आवडला असेल तर व्हिडिओला नक्की हाईप करा. बाय.